लक्षात राहील ना. खाली फर्स्ट एड बॉक्स आहे, त्यातनं मलम लावायचा आणि लक्षात ठेवायचा. राहील ना. निघा. ऐक रे परो, या दुरीच्या पुढं कुणाला म्हणजे कुणाला सोडायचं नाही. हा, फक्त बाबाला जाऊ द्यायचं. आणि आपल्या बाबानं सांगितले तसं एकाला बी फोटो व्हिडिओ काढू द्यायचे नाहीत. बरोबर. मी आलो जरा त्या मंदिराच्या बांधकामाची तयारी करून येतो. हा, ओके ओके. पाळू बाबा आपल्यावर पण जरा वॉच ठेवा. बोला पाळू बाबांचा जय जयकार असो. हे चले हवा दे. चला चला या दर्शन करायला या सगळ्यांनी. बरं आता पुढे दर्शन घ्या लाईनीत या. या बाळू बाबा दर्शन घ्या पडदेशी. या पुढे हो बाबा, या पुढे या काकू, या पुढे या. दर्शन घ्या पडदेशी, दर्शन घ्या. पाया पडत चला. लाले ही समधी गर्दी कसली ग? आणि लोक बी तिकडे बघालीत. हो, तिथं जाऊन बघू म्हणजे कळलं. चला या या. काय त्यांना माणसाची चला घ्या पडदेशी घ्या, मागासारखं लगेच. चला या. एक एक वहिनी वहिनी आली. काही नाही, चौकश चौकश. म्हणजे काय रे? पाय अहो ते आपल्या बाबांचं पाय आहे. ते आपल्या बाबांनी त्यांच्या बाबांची ध्यान केलं ना ते गुरुपौर्णिमेला. तर ते गुरुपौर्णिमेच्या दिवसाचं फळ म्हणून त्यांच्या बाबांनी आपल्या बाबांना दर्शन दिले. तीच आहे ती पाय. हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. नक्कीच यांनी कुणाला तरी मारलंय आणि त्याला पुरल्यानंतर पाय बाहेरच राहिलेत. आणि मग ते सगळं सावरण्यासाठी या लोकांना काहीतरी थाप मारून येडं बनवलंय. पण हा जर कोणाचा तरी मुर्दा असेल तर यांनी नक्की कुणाला मारलंय आणि का? यांनी पुन्हा काहीतरी कांड तर नाही ना केला? मला पायाळू बाबांचा आत्या तुम्ही घ्या दर्शन, मी जरा आलेच. अगं बाडे, विभा, अगं ताप वाढलाय ग तुझा. चल बाई आपण डॉक्टरांकडे जाऊयात. असं अंगावर ताप काढणं बरं नाही ग. आई अगं नको काळजी करूस. जरा आराम केला ना की वाटेल मला बरं. मग तू खाली जेवायला येणार होतीस की नाही? चल आपण जेवण करूयात. 2 घास पोटात गेले की बरं वाटेल तुला. हो चल. विभा, अगं विभा, काय झालं विभा? अगं उलट्या कशाला होतात तुला? रात्री काही बाहेर खाऊन आलीस का विभा? हे काय होतंय मला? मला मला कोरड्या उलट्या का होत आहे? म्हणजे मी प्रेग्नेंट तर नाही आहे ना? नाही नाही, हे नाही होऊ शकत. अगं विभा, दार उघड ग. विभा, ए विभा, विभा दार उघड बाळा. काय होतंय तुला? विभा दार उघड. आता आईला काय सांगू मी? तिला हे सगळं कळलं तर तिला किती त्रास होईल. तू बरी आहेस ना? काय होते बाळा तुला? हा, हो आई, जरा पित्ताचा त्रास झाला होता. गेले काही दिवस टेन्शनने झोप नाही ना लागली म्हणून. पण आता पित्त बाहेर पडलंय त्यामुळे बरं वाटतंय. आता काळजी नको करू. हा
पण तू जेवणार होतीस ना, चल 2 घास पोटात घालूया. चल चल चल. हा यग आत्ता मला भूक नाही आहे. तू जाऊन जेवून घे ना, मी नंतर जेवेन. नक्की ना? हो बरं वाटतंय ना? हो. जरा कर आराम, बस. जाऊ ना नक्की? हो हा, काही लागलं तर आवाज दे बरं का मला. हा, पडून राहा. हो. या उलट्या नक्की गरोदरपणाच्याच आहेत ना, की आणखी कशाच्या? मला डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. पण जर खरंच गरोदरपणाचे असतील तर मला गोपाळजींशी बोललं पाहिजे. काय करताय? काय करते म्हणजे? तुम्ही काय करताय? ते आश्रमाच्या मागं काय केलंय? परत नवीन कांड केलाय ना तुम्ही? कोणाचे पाय होते ते? कोणाचा मुर्दा काढलाय तिथं? अहो तुम्ही काय बोलताय? नाही, आलं माझ्या लक्षात आलं. तुम्ही अजूनही मला जुना गोपाळच समजताय, जो लोकांना खड्ड्यात गाडायचा. पण आता जी माणसं खड्ड्यात आहेत त्यांना वर येण्यासाठी मी हात देतोय. बस हं? तुम्ही कसे आहात, कसे होतात आणि काय झालात मला चांगलंच माहिती आहे. मला काहीच कांड माहीत नाही तुमचे. असं वागू नका. आजपर्यंत मी तुम्हाला वाचवलंय. त्या जामकरला, आर्याबद्दल, पक्क्या मामाला, माधुरीबद्दल कळलं असतं ना, त्यांनी हात पाय तोडून चौरंग करून फेकून दिलं असतं तुम्हाला. मला नाही गंडवायचं. जे काय केलं असेल ना तुम्ही, मला खरं खरं सांगायचं. काय काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही कोण आहात? आपला काय संबंध आहे? आपला संबंध काय? अहो मी तीच आहे जिने तुम्हाला सगळ्यात न वाचवलं म्हणून असं बाहेर फिरताय बाबा बाबा करत. मी तुमची बायको आहे आणि माझ्यामुळे बाहेर आहे तुम्ही, नाही तर जेलमध्ये बसला असतात. होता माझी बायको, आता नाही आहे. याआधीही मी तुम्हाला सांगितलं, आता पुन्हा सांगतोय. मी परमार्थाच्या मार्गावर आहे. त्यामुळे हे सत्य जितक्या लवकर तुम्ही स्वीकाराल तितकंच तुमच्यासाठी चांगलं आहे. येतो. माझ्या साधनेची वेळ झाली आहे. असंही गरजेपेक्षा खूप वेळ दिलाय तुम्हाला. गरजेपेक्षा जास्त वेळ मला बायकोला?